पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सातिवली येथील उड्डाण पूलचे काम अपूर्ण अवस्थेत राहिल्यामुळे गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात या महामार्गावर वाहतूक कोंडी होत होती। ही समस्या सोडविण्यासाठी सातिवली येथील पुलाच्या सेवा रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करणे आणि तातडीने काँक्रिटीकरण करण्याबाबत उपाययोजना आखल्या जात आहेत। त्याचबरोबरीने हलक्या वाहनांना पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक करण्याची अनुमती देण्यात आली आहे। त्यामुळे आता वाहतूक कोंडीची समस्या नियंत्रणात येण्याची शक्यता आहे। सातिवली येथील उड्डाण पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने पावसाळ्याच्या आरंभी सेवा रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे पडले होते। या रस्त्यावर त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता आणि याचमुळे वाहनांची रांग गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर लागली होती। गुजरातकडे प्रवास करणाऱ्या अनेक वाहन चालकांनी मुंबईकडे जाणाऱ्या विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवरून प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याने गेले काही दिवस या पुलाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती। त्यामुळे विरार ते बोईसर चिल्हार दरम्यानचे अंतर ओलांडण्यासाठी 4 ते 7 तासांचा अवधी काल अनेक वाहन चालकांना लागला होता। या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत काल 19 जून रोजी सायंकाळी तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली। अवजड वाहतूक काही दिवस बंद करून सेवा रस्त्याची काँक्रिटीकरण सेवा रस्ता आहे त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्याचा प्रस्ताव पुढे आला होता। मात्र अवजड वाहनांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने प्रस्ताव आता नामंजूर करण्यात आला आहे। दरम्यान या बैठकीत जलद परिपक्व होणाऱ्या फास्ट सेटलिंग कॉन्क्रीटद्वारे सातिवली पुलाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांचे काम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे। हे काम जलद गतीने पूर्ण करावे अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे। दरम्यान आज पावसाने उघडीप घेतल्याने खडी मिसरीच्या साहित्याच्या सहाय्याने पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती हाती घेण्यात आली असून आजपासूनच सातिवली पुलाच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर मार्गिका निहाय काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे। हे काम पुढील 5 ते 8 दिवसात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून सेवा रस्त्यावरील दोन्ही बाजूंचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या सुटेल अशी आशा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी व्यक्त केली। हे काम जलद गतीने व्हावे यासाठी ठेकेदाराने अपेक्षित मनुष्यबळ पुलाच्या जवळपास निवासासाठी आणले असून दिवस रात्र काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे। या बैठकीत तर विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवरून प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहन चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी महामार्ग पोलीस पालघर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस कार्यरत असून त्यांच्या मदतीला वाहतूक वॉर्डन यांची मदत घेतली जाणार आहे। त्यामुळे दोन्ही बाजूच्या मार्गिकेवर होणारी वाहतूक कोंडी ही समस्या सुटेल अशी आशा जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या सातिवली पुलावर खडी पसरून त्यावरून हलकी वाहन सोडण्यास आता पोलिसांनी आरंभ केला आहे आजपासून। त्यामुळे मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर काही दिवस असणाऱ्या 10 ते 20 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा आता निम्म्यावर झाल्या आहेत।